नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मस्त रिमझिमता पाऊस आणि गुलाबी थंडी सुटलेली आहे। यामध्येच आपल्याला गरमागरम भजीची आठवण होते। आज मी तुमच्याबरोबर उत्तम चवीची परफेक्ट अशी बाहेर विकत मिळतात त्याहीपेक्षा घरच्या घरी भारी कांदा भजी कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी साधी सोपी आहे, तरीसुद्धा कधी-कधी ही रेसिपी फसते किंवा चुकते। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। अचूक पद्धतीने आज मी तुमच्याबरोबर भजी शेअर केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर न करता आपण हे मिश्रण बनवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 4 ते 5 कांदी साल काढून स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतर कापायला घ्यायची आहे। कांदा तुम्ही बघितला असेल, मी आडवा धरलाय आणि मग त्याचे पातळसर काप करून घेते। सुरणी कापायला जमत नसेल तर असं बटाट्याची जी स्लायसर असतं ना, त्याच्या मदतीने तुम्ही याचे काप करून घेऊ शकता। त्याने सुद्धा सहज छान पातळ लांब उभे स्लाइसेस पडतात। रेग्युलर आपण कांदा जसा घेऊन उभा चिरतो तसं न चिरता छान आडवा धरून चिरायचा, म्हणजे छान मस्त कुरकुरीत भजी होतात। आणि जशी गाड्यावर मिळतात स्पेशल कांदा भजी, त्यासाठी असाच कांदा चिरायला पाहिजे, म्हणजे भजी दिसायला छान दिसतात। तर सर्व कांदा मी अशाच पद्धतीनं कापून तयार करून घेतलाय। तर आता हा कांदा मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते। हे मिश्रण भिजवण्यासाठी मी अजिबात पाण्याचा वापर न करता हे मी भिजवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हाताने छान कांदा कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे तो मोकळा होईल आणि मीठसुद्धा व्यवस्थित कांद्याला सर्व बाजूंना चांगलं लागल्या जाईल। मीठ लागल्यानंतर कांद्याचा आकार बघा कमी झाला आहे आणि त्याला पाणी सुटेल। हा कांदा साईडला ठेवून देते, तोपर्यंत इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेते आणि भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण आपल्याला लागणार आहे। याचबरोबर मी ज्या कमी तिखट असतात त्यासुद्धा मिरच्या तळून घेणार आहे, तर त्या स्वच्छ धुवून काप देऊन तयार करून घेतल्या। आता कांदा छान पाणी सोडून तयार झाला आहे, यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातले, कोथिंबीर घातली, एक मोठा चमचा ओवा असा हातावर चोळून घालायचा, चव छान येते। जरासं लाल तिखट घालायचं आहे, कारण हिरवी मिरची देखील आपण वापरली आहे, किंवा आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। अगदी 2 ते 3 चिमूट हळद घातली आहे आणि यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। या व्यतिरिक्त कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य किंवा मसाला यामध्ये मी घालणार नाही आहे, सिंपल, पण हे भजी खूप छान बनून तयार होतात। आता यामध्ये बेसन पीठ टाकून छान मिक्स करून घेते। नॉनस्टॉप तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे म्हणजे लक्षात येईल की यामध्ये मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। मीठ लावल्यामुळे कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये छान हे मिश्रण भिजलं गेलं आहे। आता जितकं गरज पडेल तितकंच यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। जर खूप जास्त बेसन पीठ झालं ना तरीसुद्धा भजी नरम होतील, कुरकुरीत होणार नाही। फक्त कांद्याला लागल्या जाईल इतपतच यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। आता तेल छान मध्यम आचेवर मध्यम तापलेलं आहे। यामध्ये छोटी भजी आता आपण काढून घेऊयात, किंवा मोठी आवडत असेल ना तर मोठीसुद्धा सोडून घ्यायची, पण त्यांना गोळा करून वगैरे टाकायचे नाही, जशी सैलसर सुटतील तशी सोडायची, म्हणजे त्यांना जरा वेडावाकडा आकार येतो आणि दिसायलाही कांदा भजी छान दिसतात, ज्याला आपण खेकडा भजीसुद्धा म्हणतो। तर ही खेकडा भजी करण्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे कांदा छान उभा लांब आडवा चिरून घ्यायचा पातळसर। तर छान कुरकुरीत आणि लालसर रंग येईपर्यंत भजी मी तळून घेतलेले आहेत। इतर राहिलेली मिश्रणाची सुद्धा भजी मी अशाच पद्धतीने तळून तयार करून घेतली आहेत। सोबतीला त्याच्या कमी तिखट असतात त्या हिरव्या मिरच्या मी तळून घेते। कमी तापलेल्या तेलात आणि कमी आचेवर जर भजी तळली तर ती तेलकट होता, त्यामुळे मध्यम तापलेल्या तेलात आणि मध्यम आचेवरच आपल्याला ही भजी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये मी सोडा न वापरता छान कुरकुरीत खमंग अशी भजी तयार करून घेतली आहेत। अगदी मस्त होता आणि याबरोबर मस्त कडक गवती चहा आणि आलं घालून केलेला चहा वाढलाय, खूप छान बेत होतो। नक्की करा। भजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त रेसिपी बरोबर। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।